हॅलो, कसे आहात सगळे? तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असेल की आम्ही काल एक कॅट घेऊन आलो आहे आणि तो मेल आहे. खरंच खूप छान वाटतंय त्याच्या येण्याने आम्हाला, म्हणजे मला तर खूप फ्रेश वाटतंय. त्यामुळे मी काय केलं माहिती आहे का, मी आज ऑफिसलाच गेले नाही. म्हणजे मी सकाळपासून घरीच आहे आणि कारण कारण फक्त तो 45-46 दिवसांचा आहे. अजून त्याला 2 महिने पण पूर्ण झालेले नाही आहेत आणि त्याला एकट्याला सोडून जाणं मला खरंच खूप हार्ड जातं आहे. कारण तो खूप लहान आहे अजून आणि बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या आपल्या लक्षात येत नाहीत. म्हणजे ऑफिसला गेल्यानंतर त्याने कुठे काही केलं किंवा तो कुठे अडकला किंवा काही झालं तर असं खूप मला प्रश्न येतात मनात. त्यामुळे मग मी काय केलं, आज घरीच थांबले आणि विचार केला की 2-4 दिवस असं घरीच थांबावं. कारण नंतर म्हणजे त्याला जरा घरातले सगळे कोपरे माहिती झाले ना की त्याला थोडंसं यूज टू होईल आणि तोपर्यंत आपण ऑफिसला जाणं शक्यच नाही. त्यामुळे मग मी आज घरीच थांबले होते. सकाळी उठल्यानंतर कपडे मशीनला लावले, कारण रात्री कपडे धुतले नव्हते आणि सकाळी जेव्हा मशीनमध्ये कपडे टाकले की लगेच लाईट गेली. त्यानंतर 15-20 मिनटानंतर परत लाईट आली आणि मग कपडे लावून झाल्यानंतर मग ना तो पाणी वगैरे पीत होता. धीरजने सकाळी त्याला 10 वाजताच जेवायला दिलं होतं आणि त्याने त्याचं फूड खाल्ल्यानंतर ना धीरजने मला सांगितलं की तो खूप हुशार आहे श्वेता. तो ना म्हणजे त्याला शी शू लागली ना तर तो अजिबात कुठे शी शू करत नाही. आता त्याला नवीन त्याचा जो लिटर ट्रे आहे ना तो माहिती नव्हता, बरोबर. तर त्याने काय केलं माहिती आहे का, तो धीरजच्या जवळ येऊन ओरडत होता, म्याव 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 करत होता. आणि मग धीरजला लक्षात आलं काय माहिती की त्याला शी शू लागली असेल. मग धीरजने त्याला लिटर ट्रेच्या जवळ नेऊन ठेवलं की मग लगेच त्याने शू केली. म्हणजे तो इतका हुशार आहे एवढ्या लहान वयामध्ये. मिओसुद्धा ॲक्च्युली एवढी हुशार नव्हती. मिओला पण सांगावं लागायचं की असं आहे. मिओने 1-2 वेळा इकडे तिकडे शी शू केली ना, त्यानंतर मग तिला सवय झाली की आपल्याला या लिटरमध्ये शिशू करायची आहे बाबा. पण हा असा म्हणजे त्याने इतका वेळ थांबला होता आमची वाट बघत आणि मेन म्हणजे धीरजला लक्षात आलं म्हणून त्याने लगेच त्याला तिथे नेऊन ठेवलं की लगेच त्याने शिशू केली. तर मला ते खूप छान वाटलं. म्हणजे तो लिटर ट्रेन आहे आणि खरंच खूप कमी असतात असे की एवढं 45-46 दिवसांमध्ये इतकं छान ट्रेनिंग त्याला दिलेलं आहे आणि खरंच खूप क्यूट आहे तो. आणि खरंच त्याच्या येण्याने मला खूप छान वाटतंय. दुपारी पण तो ओरडत होता म्हणून मी त्याला लगेच लिटर ट्रेजवळ नेऊन ठेवलं धीरजने सांगितल्याप्रमाणे आणि त्याने लगेच शू केली. म्हणजे तो किती ब्राईट आहे. आणि त्यानंतर काय झालं माहिती आहे का, मग माझे कपडे सगळे धुवून झाले होते. मी कपडे वाळत टाकले आणि खूप वेळ मग मी त्याच्याकडे लक्ष देत होते. मी जिकडे जाईल ना तिकडे तो येत होता. म्हणजे मी हॉलमध्ये गेले की तो माझ्या मागे हॉलमध्ये येतोय, मी बेडरूममध्ये गेले की बेडरूममध्ये येतोय, कपडे वाळत टाकायला गेले की कपडे वाळत टाकण्यासाठी गॅलरीमध्ये येतो. आणि गॅलरीची तर मला खास करून भीती वाटते, कारण खूप जास्त उंच नाही आहे गॅलरी, खालीच आहे. तर असं वाटतं की पटकन वरती चढला आणि उडी वगैरे मारली तर काय करणार. त्यामुळे मी गॅलरीचा दरवाजा बंदच ठेवला त्याला आणल्यापासून, कालपासून. आणि खरंच खूप क्यूट आहे तो. आणि तुम्ही सगळ्यांनी इतकी छान छान नावं त्याच्यासाठी सजेस्ट केली होती. जॅक, सिम्बा वगैरे वगैरे खूप मस्त मस्त नावं होती. आणि मला असं वाटतं की त्याला सूट होईल असं काहीतरी नाव मी शोधावं आणि त्यापैकीच एखादं नाव मी ठेवेल. मला थोडा वेळ लागेल, कारण मी अशा गोष्टींच्या बाबत थोडीशी चूझी आहे. मला लगेच कुठल्या गोष्ट आवडत नाही. पण मला म्हणजे मी त्याला जेव्हा मी हाक मारते ना तर असं काही वेगळे वेगळे नावं येतात. ते माझ्याही लक्षात राहत नाही की मी याला काय नावाने हाक मारली. त्यामुळे मी थोडासा वेळ घेते. म्हणजे त्याच्याकडे पाहिल्यानंतर जे नाव माझ्या मनात येईल ना मग मी त्या नावाने त्याला हाक मारणार. बाकी मी त्याला सगळ्या नावाने हाक मारते. तर सिम्बाई म्हणते, काय म्हणते, सगळ्या गोष्टी बोलते आणि तो सगळ्या नावांना रिस्पॉन्स देतो आहे. त्यानंतर मग मी भांडी वगैरे घासून घेतली आणि बाकी आणखी जी किचनची फडकी वगैरे असतात ना तीसुद्धा धुवायला टाकली होती. आणि सगळं सगळं झालं, किचन वगैरे आवरून घेतलं आणि आम्हाला ना परत एका कामासाठी बाहेर जायचं होतं. तर तेही तुम्हाला मी लवकरच कळवते की काय काम आहे. सो ते पण तुम्हाला लवकरच दुसऱ्या व्लॉगमध्ये कळेलच. त्यानंतर बेडशीट वगैरे आवरली, कारण तो बेडशीटवर म्हणजे बेडवरती ह्याच्यावरती झोपला होता गादीवर. त्यामुळे मला ते लगेच सकाळी काढता आलं नाही. त्यामुळे मग ते दुपारपर्यंत मी छान तसंच ठेवलं होतं. त्यानंतर छान आवरून घेतलं आणि मला कुठं जायचं होतं ते पण मी तुम्हाला सांगेलच. तर काय झालं माहिती आहे का, मी आवरून घेतलं होतं माझं आणि जाण्यासाठी, पण नंतर ते कॅन्सल झालं. म्हणजे धीरजला वेळ नव्हता, त्यामुळे मग ते आमचं थोडंसं पोस्टपोन झालं. म्हणजे आज रात्रीसुद्धा जाऊ शकतो किंवा मग उद्या आपण
पण जाऊ शकतो. सो आम्ही थोड्या वेळासाठी ते पोस्टपोन केलं आहे. त्यानंतर मग अंघोळ करून घेतली आणि अंघोळ झाल्यानंतर मी आवरलं होतं, कारण आमचं तोपर्यंत कॅन्सल झालं नव्हतं. मी माझं आवरून घेतलं आणि छान मी त्याच्यासोबत फोटोज वगैरे काढण्यासाठी ट्राय करत होते. मी त्याला घेत होते, पण तो इतकी नखं मला मारत होता आणि पूर्ण त्याची एवढी शार्प छोटी छोटीशी नखं आहेत आणि अजिबात पोज देण्याच्या मूडमध्ये तर अजिबातच नव्हता. पण खूप क्यूट आहे. असे छोटे छोटेसे कोपरे जाऊन शोधतोय आणि जाऊन कोपऱ्यांमध्ये बसतोय. एक कमेंट मला आली होती आणि त्याच्यामध्ये मला असं म्हटलं गेलं की हे सगळं कंटेंटसाठी करतायत. तर एक्सक्यूज मी याच्या आधीसुद्धा माझ्याकडे 3 कॅट्स होत्या आणि तेव्हा तर माझं काही चॅनल वगैरे पण नव्हता आणि मला पहिल्यापासूनच कॅट्स आवडतात. पण आता या वेळेला मी घेतली नव्हती, कारण मागच्या वेळेला मिओचं जे झालं होतं त्यामुळे मला थोडंसं रिस्की वाटलं की नको असं. म्हणजे एखादं कसं होतं, आपण एखाद्या प्राण्याला इतका जीव लावतो आणि नंतर मग ते प्राणी आपल्यापासून लांब गेला की आपल्याला हर्ट होतं. सो त्यामुळे मी खूप दिवस झालं हे करत होते, म्हणजे इग्नोर करत होते खरं तर मी त्या गोष्टी. तर मग मी काय केलं, हॉट चॉकलेट प्यायचं होतं मला, कारण मला भूक लागल्यासारखं झालं होतं आणि मग परत जेवण केलं की परत हेवी वाटणार. त्यामुळे मी थोडंसं हॉट चॉकलेट बनवलं आणि हे फ्रोदरसाठी माझ्याकडे सेल नाहीत म्हणून मी रिमोटमधूनच काढून सेल त्याच्यात टाकले आणि पटकन हॉट कॉफी बनवली. हॉट कॉफी नाही, सॉरी, हॉट चॉकलेट बनवलं आणि त्याच्यामध्ये मी काही साखर वगैरे टाकलं नव्हतं. खरं तर खूप टेस्टी झालं होतं ते, पण फक्त त्याच्यामध्ये साखर पाहिजे होती. पण मी साखर टाकले असते की मग मला परत क्रेविंग चालू झाले असते गोड खाण्याचे. सो असा होता आजचा दिवस. खूप छान वाटलं. आता मी त्याला कुठल्या नावाने बोलू मला काही समजत नाही, थोडा वेळ लागेल. पण त्याच्यासोबतचा दिवस इतका छान गेला, म्हणजे खूप छान वाटलं मला. आणि त्याला म्हणजे मी त्याच्यासाठी आज घरी थांबले, मी ऑफिसला गेले नाही, कारण मला खूप असं वेगळं वाटत होतं त्याला एकट्याला ऑफिसला, म्हणजे त्याला एकट्याला घरी सोडून ऑफिसला जाण्यासाठी. सो मी अशाच 2-3 दिवसाच्या सुट्ट्या काढलेल्या आहेत अजून, कारण उद्या पण आम्हाला बाहेर जायचं आहे आणि खूप छान म्हणजे एक छान सरप्राईज आहे तुमच्यासाठी अजून. सो त्यासाठीच. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा. बाकी हॉट चॉकलेट तर एकदम छान झालं होतं, जसं की मी सांगितलं. फक्त थोडीशी साखर हवी होती, पण मी मग कसं तरी आपलं ते पिऊन घेतलं. बाकी त्याची टेस्ट एकदम चॉकलेटसारखीच आहे. आणि हा आल्यापासून मला मिओची पण खूप जास्त आठवण येते आहे, कारण मिओ पण अशी सगळीकडे फिरायची, माझ्या मागे मागे जायची आणि मी तिला आवाज दिल्यानंतरच ती यायची. धीरजने तिला किती आवाज दिला ना तरी ती बेडच्या खालून निघायचीच नाही आहे. त्यामुळे मला खूप मस्त वाटायचं. आणि आता धीरज याच्याशी खूप जास्त कनेक्टेड आहे, पण मी खूप जास्त आहे, धीरजपेक्षा मी जास्त कनेक्टेड आहे. सो खूप क्यूट आहे तो, तुम्हाला दिसतच असेल. एकदम एकदम नॉटी आहे. आणि आता पण मी त्याला शोधते, कुठे गेला काय माहिती. घरामधलंच कुठला तरी कोपऱ्यामध्ये जाऊन बसलेला असतो. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. असंच माझ्यावर प्रेम करत राहा आणि माझ्या कॅटीवर पण प्रेम करत राहा. खूप छान वाटतं आहे तुमच्यासोबत व्लॉग शेअर करून. खूप लेट झाला हा व्लॉग यायला, पण खरंच मी काहीतरी कामात होते, माझी तब्येत बरेच दिवस ठीक नव्हती, त्यामुळे मग मला मोठा व्लॉग शूट करता येत नव्हता. आणि खूप छान आहे, मला खूप मस्त वाटतं आहे. तुम्हाला कळतच असेल माझ्या आवाजावरून की मी पूर्ण फ्रेशन अप झाली आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.